मध्ये संजय निरुपम यांना नडणाऱ्यांना मनसे कार्यकर्ते जे होते त्या सगळ्यांना आज शिवतीर्थ या निवासस्थानी राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांनी त्यांचा सत्कार केलाय। आज ठाकरेंनी यावेळेला समस्त मनसैनिकांना काही महत्त्वाच्या सूचना देखील केल्यात। परप्रांतीयांची दादागिरी खपवून घेऊ नका, त्यांना जशास तसं उत्तर द्या, अशा सूचना देखील राज ठाकरेंनी केल्या। शिवाय उत्तर भारतीय रिक्षा चालकांकडून होणाऱ्या संपाला कडाडून विरोध करण्याच्या सूचना देखील ठाकरेंनी दिल्या। दरम्यान 1 मे पासून होणाऱ्या मराठी सक्तीच्या निर्णयाचा फेरविचार केला जावा। डेडलाईन 6 महिने ते 1 वर्षाने पुढे ढकलली जावी अशी मागणी संजय निरुपम यांनी केली आहे। तर त्यांना वेळ हवाय तर तो द्या, पण तारीख नेमकी काय ती जाहीर करा असं आवाहन संदीप देशपांडेंनी केलं आहे। मातृभाषाचे व्यतिरिक्त दुसरी भाषा शिकण्यामध्ये त्यांना खूप वेळ लागतो। याच्यासाठी मी मंत्री महोदयांना निवेदन केलेलं आहे आणि याच्यासाठी जेव्हा 1 मेचा डेडलाईन आहे त्याला पुढे ढकलण्यासाठी मी एक मागणी करतो, तुम्ही निवेदन करतो या पत्राच्या माध्यमाने की कमीत कमी 6 महिना आणि जास्तीत जास्त 1 वर्ष असा एक डेडलाईन तुम्ही, असा एक कालावधी तुम्ही ठरवा, म्हणजे सर्वांना कुठल्या प्रकारचे त्रास नाही होईल आणि सगळे येत्या 6 महिन्यात किंवा 1 वर्षात मराठी बोलणं, बेसिक मराठी बोलणं आणि मराठी भाषेमध्ये संवाद करण्यात ते समजू शकतात। माझं म्हणणं आहे, निर्णयाची अंमलबजावणी किती तारखेपासून करणार ती तारीख, पण समजा तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे, चला दिला। 1 मे नाही, 15 मे, 20 मे, 25 मे, काहीतरी तारीख आज जाहीर करा। अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीजफायर नाहीये। दरम्यान संजय निरुपम यांच्यावरती मनसेचे नेते संदीप देशपांडेंनी टीका केली आहे। आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्यांनी, तर दिघे साहेब नाहीत तर निदान शिंदे साहेबांनी 2 वाजवाव्यात, 2 नाही किमान 1 तर वाजवावी। सर एक संदीपजी बॉड बोलवण्यात आलेलं नाहीये किंवा शासनाला खरंच असं वाटतं का की तोडगा काढावा? मला असं वाटतं ज्या अर्थी आम्हाला बोलवलं नाही त्या अर्थी ते बॅकफुटवर जायच्या तयारीत आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।